विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण युनिव्हर्सल सेट, विश्वसंच, कॉम्प्लिमेंट सेट, पूरक संच, सबसेट, उपसंच या सगळ्या कन्सेप्ट, संकल्पना आपण समजून घेतल्या. आज आपल्याला या कॉम्प्लिमेंट सेट आणि युनिव्हर्सल सेट यांचं प्रत्यक्ष उदाहरणं प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सोडवायचे आहेत, सॉल्व करायची आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.3 सराव संच 1.3 मधलं एक फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं उदाहरण मी फळ्यावरती लिहिलेलं आहे. काय बघू बरं आपण. इफ ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई, बी इक्वल टू सी डी ई एफ, सी इक्वल टू बी कर्ली ब्रॅकेट बी डी अँड डी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए ई. तर आपला ए सेटचे एलिमेंट, बी सेटचे एलिमेंट, सी सेटचे एलिमेंट, डी सेटचे एलिमेंट दिलेले आहेत. आणि याच्यावरून आपल्याला खाली जे स्टेटमेंट लिहिलेले आहे, ही स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत, सत्य आहेत की असत्य आहेत, हे आपल्याला ठरवायचं आहे. आता व्हेरीफाय करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, सी सबसेट बी. सेट सी चे एलिमेंट कुठले आहेत? बी आणि डी. हे बी आणि डी एलिमेंट सेट बी मध्ये आहेत का बघूया आपण. फक्त सेट सी मधला डीच एलिमेंट बी मध्ये आहे, बी हा एलिमेंट डी मध्ये नाही. एलिमेंट ऑफ सेट सी, बी अँड डी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी, or all elements of set C not present in set B. Therefore, set C not subset of set B. This statement is false. असत्य. Second statement, A subset D. Elements of A set A, B, C, D, E not present in D. All elements of set A not present in D. संच A मधले सर्वच घटक D मध्ये नाही. Therefore, the given statement is also false. असत्य. Third statement, D subset B. All elements of D means A and E not present in B. Only E present in set D. Therefore, D subset B also false. असत्य. Fourth, D subset A. Element of set D, A and E both are present in set A. म्हणजेच D मधला A आणि E हे दोघंच्या दोघं घटक A मध्ये आहेत. D सबसेट A ट्रू. सत्य. B सबसेट A. एलिमेंट C present A, element D present set A, element E present set A, but element F not present set A. Therefore, all elements of set B, C, D, E, F are not present in set A. B not subset of A. This statement is false. असत्य. लास्ट स्टेटमेंट, C subset A. B and D, all elements of set C, B and D present in set A. Therefore, C subset A म्हणजे C मधले B आणि D दोघं घटक A मध्ये आहेत, म्हणून C हा A चा उपसंच झाला. ट्रू. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याच्यातलं क्वेश्चन 3 घेणार. क्वेश्चन 3 घेणार.
क्वेश्चन 3. U equal to curly bracket 1 2 3 7 8 9 10 11 12. नंतर P equal to curly bracket 1 3 7 10. आता आपल्या याच्यावरून व्हेरीफाय करायचं आहे किंवा शो करायचं आहे. शो द सेट U P and P complement by Venn डायग्राम. मी तुम्हाला मागच्या तासाला म्हटलं होतं की युनिव्हर्सल सेट वेन डायग्राम मध्ये दाखवण्यासाठी युनिव्हर्सल साठी आपण रेक्टँगलचा यूज करतो, म्हणजे आयताचा यूज करतो. याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणणार. आता मी सर्कल घेतलं आणि सर्कल मध्ये काय करतो, मी पी चे एलिमेंट लिहून टाकतो. हा सेट पी आहे 1 3 7 10. आता पी मधले जे एलिमेंट्स आहेत 1 3 7 10 ते एलिमेंट यू मध्ये पण आहे. माझा यू मध्ये जे जास्तीचे एलिमेंट आहेत कोणते, 2 8 9 11 and 12. हे जे सर्कलच्या बाहेरचे आणि रेक्टँगलच्या आतमधले जे आहेत यांना आपण काय म्हणणार, पी कॉम्प्लिमेंट म्हणणार. आता याच्यात सेकंड एक्झाम्पल दिलं आपल्याला. व्हेरीफाय करायचं आपल्याला. काय व्हेरीफाय करायचंय, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे मेन सेट जो पी असतो तो असतो बा. बघू बरं आता आपण. पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, हे बाहेरचे 2 8 9 11 आणि 12. परत याचा कॉम्प्लिमेंट घेऊ आपण. पी कॉम्प्लिमेंट इक्वल टू कॉम्प्लिमेंट इक्वल टू. आता काय की ह्या पूर्ण सर्कलचे एलिमेंट आणि सर्कलच्या बाहेरचे एलिमेंट हे सगळे रेक्टँगल मध्ये आहेत, म्हणजे युनिव्हर्सल मध्ये आहेत. मग आता आपल्याला काय कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे काय करायचं आपल्याला, जे कॉम्प्लिमेंट मध्ये जे एलिमेंट आहेत ते सोडून आता यू मध्ये कोणते आहेत 1 3 7 10. बघा मित्रांनो, हेच एलिमेंट कुठे आहेत, पी मध्ये आहेत 1 3 7 10. देयरफॉर कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सेट पी. सेट पी हे झालं आपल्याला व्हेरीफाय करता आलं, ट्रू करता आलं. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण युनिव्हर्सल सेट, विश्वसंच, कॉम्प्लिमेंट सेट, पूरक संच, सबसेट, उपसंच या सगळ्या कन्सेप्ट, संकल्पना आपण समजून घेतल्या. आज आपल्याला या कॉम्प्लिमेंट सेट आणि युनिव्हर्सल सेट यांचं प्रत्यक्ष उदाहरणं प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सोडवायचे आहेत, सॉल्व करायची आहेत. आता प्रॅक्टिस सेट 1.3 सराव संच 1.3 मधलं एक फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं उदाहरण मी फळ्यावरती लिहिलेलं आहे. काय बघू बरं आपण. इफ ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई, बी इक्वल टू सी डी ई एफ, सी इक्वल टू बी कर्ली ब्रॅकेट बी डी अँड डी इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए ई. तर आपला ए सेटचे एलिमेंट, बी सेटचे एलिमेंट, सी सेटचे एलिमेंट, डी सेटचे एलिमेंट दिलेले आहेत. आणि याच्यावरून आपल्याला खाली जे स्टेटमेंट लिहिलेले आहेत, ही स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत, सत्य आहेत की असत्य आहेत, हे आपल्याला ठरवायचं आहे. आता कन्सिडर व्हेरीफाय करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, सी सबसेट बी. सेट सी चे एलिमेंट कुठले आहेत, बी आणि डी.
हे बी आणि डी एलिमेंट सेट बी मध्ये आहेत का बघूया आपण. फक्त सेट सी मधला डीच एलिमेंट बी मध्ये आहे. बी हा एलिमेंट डी मध्ये नाही. एलिमेंट ऑफ सेट सी, बी अँड डी आर नॉट प्रेझेंट इन सेट बी. or all elements of set C not present in set B. Therefore, set C not subset of set B. This statement is false. असत्य. Second statement, A subset D. Elements of A set A, B, C, D, E not present in D. All elements of set A not present in D. संच A मधले सर्वच घटक D मध्ये नाही. Therefore, the given statement is also false. असत्य. Third statement, D subset B. All elements of D means A and E not present in B. Only E present in set D. Therefore, D subset B also false. असत्य. Fourth, D subset A. Element of set D, A and E both are present in set A. म्हणजेच D मधला A आणि E हे दोघंच्या दोघं घटक A मध्ये आहेत. D सबसेट A ट्रू. सत्य. B सबसेट A. एलिमेंट C present A. Element D present set A. Element E present set A. But element F not present set A. Therefore, all elements of set B, C, D, E, F are not present in set A. B not subset of A. This statement is false. असत्य. Last statement, C subset A. B and D, all elements of set C, B and D present in set A. Therefore, C subset A म्हणजे C मधले B आणि D दोघं घटक A मध्ये आहेत, म्हणून C हा A चा उपसंच झाला. ट्रू. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता आपण याच्यातलं क्वेश्चन 3 घेणार. क्वेश्चन 3 घेणार. क्वेश्चन 3. U equal to curly bracket 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. नंतर P equal to curly bracket 1, 3, 7, 10. आता आपल्या याच्यावरून व्हेरीफाय करायचं आहे किंवा शो करायचं आहे. शो द सेट U, P and P complement by Venn diagram. मी तुम्हाला मागच्या तासाला म्हटलं होतं की युनिव्हर्सल सेट वेन डायग्राम मध्ये दाखवण्यासाठी युनिव्हर्सल साठी आपण रेक्टँगलचा यूज करतो, म्हणजे आयताचा यूज करतो. याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणणार. आता मी सर्कल घेतलं आणि सर्कल मध्ये काय करतो, मी पी चे एलिमेंट लिहून टाकतो. हा सेट पी आहे. 1,
3 7 10. आता पी मधले जे एलिमेंट्स आहेत 1 3 7 10 ते एलिमेंट यू मध्ये पण आहेत. मग आता यू मध्ये जे जास्तीचे एलिमेंट आहेत कोणते 2 8 9 11 and 12. हे जे सर्कलच्या बाहेरचे आणि रेक्टँगलच्या आतमधले जे आहेत यांना आपण काय म्हणणार पी कॉम्प्लिमेंट म्हणणार. आता याच्यात सेकंड एक्झाम्पल दिलं आपल्याला. व्हेरीफाय करायचं आपल्याला. काय व्हेरीफाय करायचंय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे मेन सेट जो पी असतो तो असतो बा. बघू बरं आता आपण. पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे बाहेरचे 2 8 9 11 आणि 12. परत याचा कॉम्प्लिमेंट घेऊ आपण. पी कॉम्प्लिमेंट इक्वल टू कॉम्प्लिमेंट इक्वल टू. आता काय की ह्या पूर्ण सर्कलचे एलिमेंट आणि सर्कलच्या बाहेरचे एलिमेंट हे सगळे रेक्टँगल मध्ये आहेत म्हणजे युनिव्हर्सल मध्ये आहेत. मग आता आपल्याला काय कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा म्हणजे काय करायचं आपल्याला जे कॉम्प्लिमेंट मध्ये जे एलिमेंट आहेत ते सोडून आता यू मध्ये कोणते आहेत 1 3 7 10. बघा मित्रांनो हेच एलिमेंट कुठे आहेत पी मध्ये आहेत 1 3 7 10. Therefore complement of complement is equal to set P. सेट P हे झालं आपल्याला व्हेरीफाय करता आलं ट्रू करता आलं. प्रॅक्टिस सेट 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 5 राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. जे आपल्याला हे सेट्स दिले आहेत या सेट्स मधलं कोण कोणाचा सबसेट आहे ते रिलेशन आपल्याला साइन मध्ये डिनोट करायचं आहे. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पुण्यामध्ये राहणारे सर्व रहिवासी, मध्य प्रदेश राहणारे सर्व रहिवासी, इंदोरमध्ये राहणारे सर्व रहिवासी, भारतात राहणारे सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व रहिवासी. आता यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन दाखवायचे कोण कुणाचा सबसेट आहे. तर ऑल रेसिडेंट इन पुणे जे पुण्यामध्ये राहतात ते कुठे राहतात महाराष्ट्रामध्ये राहतात. म्हणजे पुणे हे महाराष्ट्रातलं एक शहर आहे कारण महाराष्ट्र राज्य आहे स्टेट आहे आणि पुणे एक सिटी आणि शहर आहे. म्हणजे पुण्यातले लोक जसे पुण्यात राहतात तसे पुण्यातले लोक महाराष्ट्रात सुद्धा राहतात. म्हणजे पुणे हे महाराष्ट्राचं काय झालं सबसेट झालं उपसंच झालं. पी सबसेट एच. जसं महाराष्ट्र हे भारतातलं एक राज्य आहे म्हणजे महाराष्ट्रातले रेसिडेन्स जे आहेत ते भारताचे पण रेसिडेन्स आहेत किंवा महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हे भारताचे पण रहिवासी आहेत. म्हणजे एच सबसेट बी. मला असंही म्हणता येईल की जर पी हा महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र भारतात आहे म्हणजेच पी सबसेट बी असंही म्हणता येईल. यम सबसेट एम सब. मध्य प्रदेश कुठे आहे कारण मध्य प्रदेश हे स्टेट आहे राज्य आहे ते भारतातील ते महाराष्ट्रात येणार नाही म्हणजे एम सबसेट बी. इंदोर हे महाराष्ट्रामधलं इंदोर हे मध्य प्रदेश मधलं एक सिटी आहे शहर आहे म्हणजेच आय सबसेट एम. आय सबसेट एम. आय सबसेट एम. आता महाराष्ट्र हे इंडियामध्ये आहे तसं मध्य प्रदेश सुद्धा इंडियामध्ये आहे. इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे इंदोर इंडियामध्ये सुद्धा आहे. आय सबसेट बी.
बरोबर. पी सबसेट एच, एच सबसेट बी, पी सबसेट बी, एम सबसेट बी, आय सबसेट एम अँड आय सबसेट बी. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, महाराष्ट्र हे सर्व कुठे आहेत? इंडियामध्ये आहे. सेकंड क्वेश्चनचं आन्सर काय येईल? सेकंड क्वेश्चन आन्सर येईल तर सेट बी इज युनिव्हर्सल सेट ऑफ सेट पी एम आय अँड एच. म्हणजे संच बी हा विश्व संच होईल. विश्व संच होईल.